शिवसेनेचं कॅरेक्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर हिंदुत्ववादी राहिलंय का, हा एक मुद्दा. तर त्यांना आता हिंदुत्ववाद बोलता येत नाही ही अडचण आहे. दुसरीकडे राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक या पूर्वीच्या दसरा मेळावा, गुढीपाडवा मेळावा, स्थापना दिन मेळावा, वर्धापन दिन मेळावा, व्हॉटेव्हर काय नावं द्या त्याला, त्या सगळ्या सभांमधनं, जाहीर भाषणांमधनं एकतर परराज्यातनं येणाऱ्या लोंढ्यांविरुद्ध बोलतात आणि आज त्यांची मतं त्यांना मिळणार कशी, हा कळीचा प्रश्न आहे. दुसरीकडे राज ठाकरे सतत मशिदीवरचे भोंगे काढा ही भूमिका मांडत आले. त्यामुळे तिथे मुस्लिम समुदायाचा उद्धव ठाकरेंबरोबर होता, लोकसभेला दिसला, तो आता त्यांच्याबरोबर दिसेल का हा प्रश्न आहे. कारण राज ठाकरेंना बरोबर घेतल्यामुळे काँग्रेस देखील बरोबर यायला तयार नाही, ती याच कारणामुळे. कारण त्यांना ती दलित मुस्लिम वोट बँक आपण गमावण्याची भीती वाटते. कारण राज ठाकरे हे काही तळागाळातल्या लोकांचे नेते असं कुठे वाटत नाही मुळामध्ये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की ते मशिदींच्या विरुद्ध रोज ओरडतात, भोंगे काढा म्हणतात. तर ते काँग्रेसला चालणार आहे का? म्हणून काँग्रेस वेगळी लढतीये. आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येऊन मराठी माणसांना साथ घालतायत. अगदी मराठी पत्रकारांनाही राज ठाकरेंनी आवाहन केलं की ज्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतनं पत्रकारांना हाकलून दिलं होतं बाहेर, ते राज ठाकरे आज पत्रकारांना आवाहन करतात, तुम्ही मराठी प्रेमी असाल तर आम्हाला मदत करा.